अनुश्री मानेंनी केलेली आहे घरामध्ये खूप मोठी चूक. का मी असं बोलतोय, कारण की मित्रांनो, जर तुम्ही आजचा एपिसोड बघितला असेल तर त्यामध्ये तिने स्वतःचा गेम प्लॅन तिकडे एक्सपोज केलेला आहे, स्वतःच. आणि तिकडे ह्याच्यावर खूप मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे. आता काय आहे पूर्ण प्रकरण तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. घरामध्ये ते डायरेक्टली संपूर्ण घर जे आहे ना ते नॉमिनेशन्स बद्दल जे आहे ते चर्चा करत होतं. आणि बिग बॉसने मग सगळ्यांना बोलवलं होतं लिव्हिंग एरियामध्ये. तिकडे सांगतात बिग बॉस की बाबा तुम्हाला काही रूल कळत नाहीत का, असं तसं वॉर्निंग देऊन झाली, तुम्हाला या संपूर्ण गोष्टी झाल्या तरी देखील तुम्हाला समजत नाही. तर त्यावेळेस राखी विचारते असंच मस्तीमध्ये की बाबा कोणी जे काही केलंय ना त्यांनी समोर या आणि ती गोष्ट क्लिअर करा. आणि त्यामध्ये ही आपली अनुश्री जी आहे ना ती तिकडे बोलते कोणाला, तन्वीला, की ही तन्वी आहे, हीच मला विचारत होती आज की तुझे काही 2 नावं जे आहेत ते काय ठरले का. आणि याच गोष्टीवर जे आहे ना ते अनुश्री आणि तन्वीमध्ये बाचाबाची वाढते, भांडणं व्हायला सुरुवात होते. आणि त्यामध्ये जे आहे ना ती तिकडे अनुश्री स्वतःचा गेम एक्सपोज करते. तो असा की ती सांगते की आमचा माझा आणि विशालचा जो आहे तो एक प्लॅन ठरला होता, मी टोळी सोडायचं नाटक करेल आणि मी तुमच्या ग्रुपमध्ये यायचा प्रयत्न करेल. आणि हाच गेम जो आहे तो स्पष्टपणे सगळ्यांसमोर तिने जो आहे तो एक्सपोज केलेला आहे. आणि आता इथून पुढे जे आहे ना ते गोष्टी खूप जास्त अवघड मे बी होऊ शकतात अनुश्रीसाठी, कारण की ती एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. पण तिने तिचे गेम जे आहे ते इतक्या लवकर, आता आज काय 55-56 काहीतरी दिवस असेल, त्यामध्येच तिने तिचा ऑलमोस्ट गेम जो आहे तो उघड करून टाकला की बाबा मी असं आम्ही ठरवलं होतं आणि त्या ठरवल्यानुसार आम्ही जे आहे ते वागत होतो. आणि यामुळे जे आहे ना ते घरामध्ये ऑलरेडी तिच्यावर कोण विश्वास ठेवत नव्हतं. आणि या गोष्टीमुळे तर आता संपूर्ण घरातल्यांचा जो विश्वास आहे हा हिच्यावरचा पूर्णपणे उडलेला आहे. आणि आता थोडंसं बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की अनुश्री कशा पद्धतीने खेळते. डेफिनेटली तिला आता एकच ऑप्शन आहे, तिला परत जे आहे ते टोळीकडे जावं लागणार आहे, जिथे आता विशाल आहे, त्यानंतर बाकीचे जे काय प्राजक्ता आहे. ती बोलते की नाहीये मी कुठल्या ग्रुपमध्ये, पण येस तिला सपोर्ट जो आहे तो टोळीचा जो आहे तो हवाच आहे. आणि त्यानंतर तो आता नवीन आलेला संकेत आहे. म्हणजे हा संपूर्ण ग्रुप जो आहे तो हळूहळू आता स्ट्रॉंग होत जाईल परत. आणि आता इक्वली जे आहे ते भिडाभिड होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यामध्ये अनुश्री जी आहे ती खूप मोठा रोल प्ले करणार आहे, कारण की ती एक वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट प्लेअर जी आहे ती घरामध्ये आहे. कारण की योग्यच्या वेळेस देखील आवाज उचलते, चुकीचं काय घडत असेल तर देखील आवाज उचलते. आणि यामुळे जी आहे ना ती खूप एकदम स्मार्ट आणि अतिशय उत्तम गेम खेळणारी जी आहे ते आपल्याला वाटत आहे. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे? हा जो गेम तिने स्वतःहून सांगायचा प्रयत्न केला एवढ्या लवकर, ते योग्य होतं की नव्हतं? नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.